छावा भाग 50. इमारत कारखान्याचे प्रमुख आबाजी पंत यांचा किल्ले रायगडहून निरोप आला. जैसा सरकार स्वारीने मनी योजला तैसा गड घडीव केला आहे. स्वामींनी पायधूळ झाडून शिलागारी नजरेखाली घालावी. काही उणे असल्यास करीना सांगावा. चाकर सेवेत तत्पर असे. राजांनी संभाजीराजे आणि निवडक लोकसंगती घेऊन रायगडाची वाट धरली. इंद्रपुरीसारखा सजलेला किल्ले रायगड डोळ्यांखाली घातला. जेवढे राजांनी मनी धरले होते त्याहून दशगुणी रूपवान गड कारागिरांनी सजविला होता. जसे चांदण्या रात्री स्वर्गीचे शिलावट गडमाथ्यावर अल्लाद उतरून घडीव दगडाची नजरखेच रांगोळी रेखून पसार झाले होते. सजला गड पाहून राजे संतुष्ट होऊन राजगडी परतले. त्यांनी राजज्योतिषी आणि कुलोपाध्याय प्रभाकर भट यांच्या मसलतीने राजगड सोडण्याचा आणि रायगडी प्रवेश करण्याचा मुहूर्त काढला. ही खबर आपगतीने गुंजन मावळभर पसरली. काळीजवेडी कुणबाऊ माणसे तांड्या तांड्यांनी राजगडावर येऊन भोसले मंडळाचे दर्शन घेऊ लागली. पुढे होऊ घातलेल्या धरणीकंपाची कशी कुणास ठाऊक पण मधमाशांना चाहूल लागते. मग कपारीला लटकलेल्या पोळ्यात ते सोडण्यापूर्वी त्यांची विचित्र चाळवाचाळव सुरू होते. तशी गडावरची सारी मने दाटल्या भावनेने भरून येऊ लागली. हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात प्रथम जामदारखान्यातील जड जवाहिरांचे मोहोरबंद पेटारे हलले. संभाजीराजांच्या मनाच्या जामदारखान्याची मोहोर मात्र कुणीतरी आपल्या अज्ञात हातांनी खोलली. आजवर खोलवटात जतून ठेवलेल्या आठवणींचे जड जवाहर बाहेर पडले. कधी पोहण्याच्या टाक्यावर तर कधी रोवलेल्या मल्लखांबासमोर, कधी कालेश्वरीच्या मंदिर गाभाऱ्यात तर कधी होळी चौकात तर कधी संजीवनी व पद्मावती माचीवर ते कुणाला संगती न घेता एकटेच फेर टाकू लागले. गडाच्या दप्तरखान्याचे बांधीव गठ्ठे मावळ्यांनी डोकीवर वाहून गड पायथ्याशी नेले. संभाजीराजांच्या मनाच्या दफ्तरखान्यातील आठवणींचे कितीतरी हस्तलेख गडवाऱ्यावर फरफरू लागले. कधी सदरेच्या हमचौकात तर कधी संजीवनी माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयारी पायऱ्यांवर, कधी फडफडत्या जरीपटक्याला मिरवणाऱ्या निशाण चौथऱ्याच्या पायाशी तर कधी दसरा चौकाच्या खुल्या पटांगणात असे ते वेड्यासारखे मूक रेंगाळू लागले. आसवाब खान्यातील जरी वस्त्रांची गाठोडी गडाच्या कुणबिणींनी आवळली. संभाजीराजांच्या अंतरीच्या आसवाबगारात घटनांची कितीतरी वस्त्रे सळसळून उठली. कधी थोरल्या मासाहेबांच्या खासे महालात तर कधी आबासाहेबांच्या बैठक महालात, कधी अष्टभुजा जगदंबेची मूर्ती उभी असलेल्या देवमहालात तर कधी रंगीबेरंगी घटनांचे पडदे आडपडदे सळसळत आहेत असे वाटणाऱ्या दरुनी महालात ते एकलेच पायफेर टाकू लागले. शिलेखान्यातील भाले, तलवारी, कट्यारी, बोथाट्या, ढाला घोड्यांच्या पाठीवर टाकण्यात आल्या. अवजड तोफांची भांडी हत्तीवरून मार्गी लागली. संभाजीराजांच्या मनाच्या शिलेखान्यात विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकांवर आदळू लागली. हा गड सोडणे आहे. जेव्हा मनाचा दाटवा झाला तेव्हा तेव्हा तिथल्या वाऱ्याशी कानगोष्टी केल्या. जिथल्या भिंतींवर मासाहेब आणि महाराजसाहेब यांचे श्वास रुतून बसले आहेत, जिथल्या पाखरांचा झाडांच्या गचपणात उठलेला सांज कालवा मनी शिक्केमोर्तबासारखा ठसून बसला आहे. जेव्हा कोणीच जवळ नव्हते तेव्हा ज्याच्याशी मिटल्या ओठांनी आम्ही उदंड बोललो आहोत तो हा गड सोडणे आहे. प्रस्थानाचा ठरला दिवस कातळकड्याबाहेर उठला. संभाजीराजांनी नेहमीच्या हमामखान्यात शेवटचे स्नान घेतले. गडवा खाली ठेवताना त्यांना वाटले, या वाहत्या पाण्याबरोबरच खूप काही वाहून चाललं आहे.
अंगी राजसाज घेऊन ते जिजाऊंच्या महाली दर्शनासाठी आले. त्या महाली मुसमुसणारी धाराऊ जिजाऊंना म्हणत होती, मला जाऊ देवा आता कापूरव्हळाला मासाब. म्या कशाला येऊ संगट. ह्यो ठाव बरा होता. कधी नडलं पडलं तर हितनं गावाकडं जाया सुधरत होतं. त्यो गड कुठल्या पल्ल्यावर हाय कुणाला ठावं. जिजाऊ धाराऊला सोडायला तयार नव्हत्या. त्या परोपरीने तिची समजूत काढू बघत होत्या. धाराऊ ते ऐकत होती, पण कानाच्या पलीकडे ते तिच्या काळजापर्यंत पोहोचतच नव्हते. शेवटी संभाजीराजे पुढे झाले. धाराऊला एवढेच म्हणाले, तुझ्याबरोबर आम्हीही येऊ कापूरहोळास. ते ऐकून मात्र धाराऊ चक्करली. लेकरा, तुझ्या मागणं मसनोटीत जाया दिकुल पाय मागं हटायचे नाहीत माझं. लई गुंतवा झालाय र माझ्या वासरा तुझ्यात. म्हणत आखरीला धाराऊ साऱ्यांबरोबर रायगडी येण्यास राजी झाली. संभाजीराजांना बरोबर घेऊन जिजाऊ सदरी बैठकीजवळ जायला निघाल्या. आपल्या महालातून बाहेर पडलेले राजेही येऊन त्यांना मिळाले. ते भोसलाई त्रिदळ सदरेवर आले. मुंगी शिरणार नाही असे माणूस समोरच्या चौकात दाटले होते. माणसे होती, पण आवाज नव्हता. शांत, सारे कसे शांत होते. राजे, जिजाऊ, संभाजीराजे बैठकीवर बसले. परडी फिरविणारा मानकरी आला. राजाने भंडाऱ्याची चिमूट उचलून उधळली. या सदरेवरची ही अखेरची चिमट आहे. या विचाराने त्यांची बोटे थरथरली. पूर्वी रिवाज नव्हता, तरीही परडीवाल्याने हातची परडी जिजाऊ आणि संभाजीराजांच्या समोर धरली. त्यांनी चिमटी भरून घेतल्या. आईच्या कृपेची उधळण केली. कण उधळले मनामनातील दाटल्या भावनांचे, आजवरच्या भल्या बुऱ्या एकोप्याचे. गडावरच्या एकजात झाडून साऱ्या असामींच्या हातावर ते तिघेही मोहरा, वस्त्रे, हत्यारे ठेवणार होते. ज्यांनी सेवा केली त्यांचा तो हक्क होता. राजासाठी तो रिवाज होता. मागील माणसास संतोषून जाणे. सदर बैठकीवरून शेवटचे दान झाले. राणीवशात वर्दी गेली. अंगाभोवती शालनामे पांघरलेला राजांचा राणीवसा दरुणी महाला बाहेर पडला. सिद्ध ठेवलेल्या मेण्यात खाशा स्वाऱ्या बसल्या. गड उताराला लागल्या. सर्वात शेवटी जिजाऊ मेण्यात बसल्या. वळीव पावसाने आभाळ भरून यावे तसे त्यांचे मन भरून आले. बाहेर काहीच न दाखविता त्या पुटपुटल्या, जगदंब जगदंब. मेणे गड उतरू लागले. जिजाऊंच्या मेण्याबरोबर चालणाऱ्या धाराऊने वाकून चिमटभर माती वर घेतली. आपल्या सुताडी लुगड्याच्या शेवात बांधली. मंत्रीगण किल्लेदार सुभानजी सिलीमकर यांच्या सोबतीत राजे आणि संभाजीराजे संजीवनी माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या रोखाने चालले. दरम्यान गडाची किल्लेदारी सिदोजी थोपट्यांकडून सुभानजी शिळीमकरांकडे आली होती. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसताच राजे थांबले. ते का ते कुणालाच कळले नाही. याच माचीवर झिजून शांत झालेल्या सईबाईंची चिता पेटून विझली होती. त्या आठवणीने राजांच्या नेत्रकडा ओल्या झाल्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवर अनेक वेळा पायांखाली टाकलेला तोच भुयारी मार्ग आला. धोंड हटली. राजे, संभाजीराजे आत उतरले. पायऱ्या मागे पडू लागल्या. काहीतरी योजून चालते राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, तुम्हास आठवतं? तुम्ही विचारलं होतं एकदा, हे भुयार संपणार तरी केव्हा? जी, आठवतं. तुम्ही आम्हाला सांगून ठेवलं आहे महाराज साहेब, भुयारं कधीच संपत नसतात.
चाल कधी थांबत नसते. ते पितापुत्र संजीवनी माचीवर आले. उभी माची माणसांनी फुलली होती. गड उतारासाठी सिदोजी थोपट्यांनी पालख्या सिद्ध ठेवल्या होत्या. माचीच्या निशाण चौथऱ्याजवळ राजे आणि संभाजीराजे आले. माना उठवून त्यांनी जरीपटक्याला नजरा दिल्या. मोतीलगी ओळंबल्या. राजे थोपट्यांना म्हणाले, सिदोजी, आज आम्ही पालखीतून गड उतरणार नाही. साऱ्यांच्या पायसोबतीने आम्ही गड उतरू. जी. सिदोजींनी आज्ञा झेलली. राजे संभाजीराजे देवदर्शन करून संजीवनी माची सोडून पाली दरवाजाची वाट तोडू लागले. देवमाशांच्या अवतीभोवतीने पाठीमागे शेकडो लहाने मासे ओढल्यागत जात असतात तशी गड माणसे राजांच्या बरोबर चालू लागली. पाली दरवाजा आला. दरवाजाच्या नगारखान्यात गड उताराची नौबत झडू लागली. दरवाजात उभे राहून राजे संभाजीराजांनी ती ऐकली. चौघड्यावर पडणाऱ्या काठीचा ठेका नेहमीसारखा एकसूर नव्हता. मध्येच कुठेतरी ठेका चुकार होत होता. राजे दरवाजा पार होताच नौबतवाल्यांनी हातीच्या टिपऱ्या खाली ठेवल्या आणि तेही पायऱ्या उतरू लागले. मावळ मेळ्यात राजे संभाजीराजे राजगडाच्या पायथ्याशी आले. राजांनी किल्लेदार सुभानजींच्या हातात श्रीफळ विडा दिला. गडाकडे बघत ते म्हणाले, किल्लेदार, माळी जैसा बगीचा राखतो तैसी गडाची निगा राखा. येतो आम्ही. राजांनी गळ्यातील मोती कंठा उतरून सुभानजींच्या हातात ठेवला. राजांच्या पायांवर पगडीधारी डोके ठेवत लहान पोर पुटपुटावे तसा सुभानजी गदगदू लागला. त्याला उठवून खांदा भेट देत राजे म्हणाले, सुभानजी, सावरा. जगी जे जे प्रिय आहे त्याला एक ना एक दिवस पाठ दाखवावीच लागते. राजे आणि संभाजीराजे यांनी समोरच्या खड्या कातळ देवाला हात जोडून नमस्कार केले. ते बघताना भोवतीची मावळी काळजे फुटली. राजे सुरतेवर चालून गेले तेव्हा नव्हती. मिर्झा अफजलच्या भेटीसाठी गेले तेव्हा नव्हती. आग्रा भेटीसाठी कूच झाले तेव्हा नव्हती. पण आज माणसं डोळ्यांवाटे फुटली. दाटीवाटीने पुढे येत धन्यांच्या पायांवर पगड्या ठेवू लागली. प्रतापरावांनी जीन कसून तयार ठेवलेल्या 2 पांढऱ्या शुभ्र घोड्यांजवळ राजे संभाजीराजे आले. राजांनी हात देत संभाजीराजांना मांड जमवून दिली. पाठोपाठ राजांनी मांड घेतली. पाठमोऱ्या झालेल्या राजे संभाजीराजांना कल्पना नव्हती की जबान असती तर उभा राजगडच कमरेत झुकून म्हणाला असता, धनी, धाकलं धनी, वाईच थांबतीसा? पायधूळ माथ्यावर घ्यावी म्हणतो म्या. आणि उडत्या गरुड पक्षाच्या पवित्र्यात उभा असलेला राजगड सुवेळा आणि संजीवनी माचीचे पंख फडफडवून झेपावला असता. थेट आकाशात चालला तो चक्रवर्ती संन्यासी. आपल्या कैकस्मृतींचे पायठसे राजगडावर ठेवूनच चालला. त्याच्या जोडीने बालभूत्या चालला. आठवणींचे कितीतरी पाजळले पोत राजगडी पेटते ठेवून. भाग 50 समाप्त.